जीवनात राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काम करत करत स्वतःची पद प्रतिष्ठा स्वाभिमान काही बघितलं नाही. राजकारणामध्ये मी जेवढा अनुभव घेतला कधी आदरणीय पवार साहेबांचा थुक्का सुद्धा दादानी ओलांडला नाही. पण जे केलं ते फक्त दादानीच केलं. दादाच विलन आणि बाकी सगळं मी अनेक गोष्टीचा साक्षीदार आहे. असू शकतो का नाही? दादाला जसं भोगावं लागलं तसं मला सुद्धा बरं भोगावं लागलंय. आज चतुर्थी आहे. मला एक 2017ची चतुर्थी आठवती, ज्या दिवशी गणपती बसतात देशात. त्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाची, त्या घटनेची त्याच वेळेस ठरलं होतं. दादा मतदारसंघ ठरले होते, मंत्रीपद ठरलं होतं, पालकमंत्रीपद ठरलं होतं. दिवस सांगतोय 2017 तारीख तुम्ही हुडकून काढा. एवढं तरी जर्नलिझम मध्ये राहावं म्हणून पत्रकारांना सांगतो. ती तारीख कुठली होती? ठिकाण मला माहिती आहे, बैठकीला कोण होता मला माहिती आहे. त्या 2017च्या बैठकीला दादाही नव्हते, दादाला माहितही नव्हतं. पण खलनायक मात्र दादांना केला. याच्या अगोदर पुलावमध्ये सरकार स्थापन केलं, भारतीय जनता पार्टी सोबत केलं. ते त्यांनी केलं, ते संस्कार. 2019ला पवार साहेबांच्या संमतीनं पहाटेची शपथ मी साक्षीदार आहे. आणि मी जर खोटं बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग सुद्धा कुणी करू शकतो. माझी तयारी आहे. संमती ना तिथे दादांना तोंडावर पाडला. दादा खलनायक झाले. पण आजपर्यंत जीवनात ग्र शब्द दादानी काढला नाही. का? दादाला हृदय नाही. दादाला माणूस म्हणून जगायची संधी नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने दादांना वाकड्या नजरेने बघावं, खलनायक म्हणून बघावं. यासाठी फक्त राजकारण केलं गेलं. कायम महाराष्ट्राच्या जनतेसमोर दादा एक खलनायक व्हावे. खलनायकाच्या पलीकडे दादाची कधीच आयुष्यात प्रतिभा, चांगला विकास करणाऱ्या पुरुषाची म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या भागातल्या मातीतल्या माणसाला मोठं करण्यासाठी काबाड कष्ट करणं, मग ही ओळख कधी दादाची होऊ दिली नाही. याची दादानी कधी प्रसिद्धी नाही केली. पहाटे 5 वाजता उठून एखादं काम बघते. तुमच्याकडे 7 वाजता मामा आलेत, कधी दादानी कामासोबत सेल्फी काढला का? मी जर 7 वाजता बघायला आलो असतो. मुद्दा आहे की भले सुनेत्रा वहिनीचा जन्म 13 झाला असेल, पण वहिनींचे वडील बाजीराव पाटील हे वडगाव निंबाळकर बारामती तालुक्यातलं, या बारामती तालुक्यातले बाजीराव पाटील दत्तक म्हणून तेरला गेले. आज त्या बाजीराव पाटलांच्या पोटी पदमसिंह पाटील आणि सुनेत्रा ताई जन्मी आल्या. फक्त दत्तक म्हणून तिकडे गेल्या, पण सुरुवातीच्या लेख कुठल्या आणि तीच लेख सून म्हणून आली की परकी झाली. ही भावना नाही का? याचं दुःख मला वाटत नाही. अरे प्रत्येकाच्या घरात सुनी आहेत, प्रत्येकाच्या घरात मुली आहेत. उद्या कुणाच्या तरी घरात सून म्हणून जाणार आहेत. आपल्याही घरात कुणाची तरी मुलगी सून म्हणून येणार आहे. त्या आपल्या मुलीसारख्या सुनाला जर कोण फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणि भावनेसाठी परक करत असेल तर याच्यासारखी जीवनात राजकीय वाईट वेळ कुणावरच येऊ नये.
समोर आली आहे म्हणून ते भावनेचं राजकारण आहे हे जाणीव करून द्यायला मी तुम्हाला आलो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.